काल जायगाव केसरी या मैदानावरती तुफान असा वेग धरून बकासूरने गुलाल घेतला. काल बकासूर आणि राजाच्या जोडीने मैदानामध्ये 2 नंबर केला. काल बकासूरचे मालक त्याचबरोबर राजाच्या मालकीनताई यांची काल मुलाखत झाली. त्या मुलाखतीमध्ये अनेक प्रश्नांचा उलगडा हा काल झाला. मोहिलशेठ धुमाळ थोडे भावनिक होऊन काल बोलले. यूट्यूबर्सने मोहिलशेठ यांना प्रश्न विचारला की तुम्ही बकासूरला पोहणे दिले. त्यावेळेस मोहिलशेठ अचानक भावूक झाले. मोहिलशेठ म्हणाले की बकासूरला जास्त वेळ बसून दिलं तर उजव्या पायाला सूज येते व बकासूर लंगडतो. त्यामुळे बकासूरला काल एक पोहणी देण्यात आली. बकासूरच्या पायाला खूप दिवसापासून गंभीर अशी इजा झालेली तुम्हा आम्हा सर्वांना माहीत आहे. बकासूरला एका जागेवर बसल्यानंतर उजव्या पायाला सूज येऊन बकासूर हा लंगडतो. त्यामुळे बकासूरचा रियाज काल घेण्यात आला. बकासूरला पोहणी ही दिली व मैदानामध्ये बकासूरला आणलं व बकासूरने काल जायगाव केसरीमध्ये 2 नंबरचा पारितोषिक फायनलचं मिळवलं.